नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी, आज तुम्हाला अशी मिठाई दाखवणार आहे। बेसन पीठ दुधात ओतून बनावा बिना चाचणीची ही मिठाई, तोंडात टाकल्यात विरघळणारी। पाहुणे तर नक्कीच विचारतील कशी बनवली ती। एवढी आणि एकदा खाल्ली तर तिच्या प्रेमात पडाल तुम्ही। एवढी जबरदस्त आहे, चाचणी करणार नाही, काही नाही, पण तोंडात टाकताच विरघळणारी। दुधात फक्त बेसन पीठ ओतायचे आपल्याला, काहीच नाही। पहा, अगदी जबरदस्त रेसिपी आहे आणि खूप स्वादिष्ट मिठाई। बाजारात एवढी महाग भेटणारी आपण घरीच बनवूया। चला, तर इथे मी आता दूध 1 वाटी घेतलेली आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि हे छान घोळून घ्यायचे आपल्याला। ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या सोडून घ्यायच्यात आपल्याला, म्हणून या ह्यानी छान असं ग्राइंडरनी मस्त फिरून 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 घ्यायचे। जरा वेळ लागतो गुठळ्या सोडण्यासाठी, पण ह्याच्यात काहीच दुसरं घालायचं नाही, फक्त आपण बेसन पीठ आणि दूध घातलेले। 1 वाटी दूध, 1 वाटी बेसन पीठ, एवढे माप आहे परफेक्ट। आणि त्याच्यात 1 वाटी साखर पण घेणार आहे, ती साखर पण आहे आपल्याकडं। तर पहा तुम्ही, आता आणखीन काय काय घालणार आहे ते पण तुम्हाला दाखवते पुढे। आणि एवढी सोपी आणि खूप चविष्ट लागणारी ही बर्फी आहे, किंवा काजू कतरी म्हणा। मी आता काजू कतरीचा आकार देणार आहे तिला, तर तुम्ही बर्फी म्हणा, काजू कतरी म्हणा, काही म्हणू शकता, पण तोंडात टाकताच विरघळणारी। कोणाला दिली पाहुण्यांना तर पाहुणे म्हणतील, अरे बापरे, ही कशी बनवली, एवढी टेस्टी। तर नक्कीच पहा व्हिडिओ। आता हे मी झालेलं आहे, गुठळ्या सोडून बाजूला ठेवते। आता वरती आपल्याला बदाम आणि पिस्त्याचे कात्र्या करते जरा, आणि वरती सजावटसाठी पटकनी ते करून घेते। तोपर्यंत जरा हे दुधाचं आणि बेसनाचं पीठ जरा भिजते आपलं, एक 2-3 मिनटं। ह्याला वेळच नाही लागणार जास्त, का की आपल्याला फटाफट करायची पण आहे आणि लगेच होती, काही वेळ लागत नाही। पण कधीच केली नसेल ही, तुम्ही नक्कीच करून पहा एकदा। साधी सोपी आहे पण खूप चविष्ट आहे। आणि ती पण दाणेदारपणा आणण्यासाठी मी काय घालणार आहे त्याच्यामध्ये ते पण पहा तुम्ही। थोडासा दाणेदारपणा आला पाहिजे ना आपल्याला त्याच्यात। मी नाही कुठलं मावा, नाही कुठं काहीच घालणार नाही, तुम्ही पहा एकदा रेसिपी। आता हे झालेलं आहे आपलं, हे बाजूला आता ठेवून देते मी, नंतर आपल्याला कामाला येईल हे। आता हे तर मी 1 चमचावर आहे बघा, साजूक तूप टाकते। आपलं साजूक तूप आहे, तुमच्याजवळ नसलं साजूक तूप तर तेल बी टाकू शकता। आणि हे घोळ बनवलेलं आहे ना आपण बेटर, सर्व हे बेटर मी ह्याच्यात सोडून देते। ह्याला छान मस्त ह्याच्यात शिजवून घ्यायचे आपल्याला। मी चाचणी करणार नाही किंवा काहीच करणार नाही, पहा तुम्ही। ह्याच्यात मस्त आता एकदा असं हलवत हलवत चाललं का ते आपोआप शिजणार त्याच्यामध्ये, छान त्याचा गोळा तयार होणार आहे। तुम्ही पहा, जरा 5-1 मिनटं लागणार आपल्याला। स्लो गॅसवर करायचं असते हे, जास्त वेळ नाही म्हणजे फास्ट गॅसवर करायचं नाही, स्लो गॅसवर फास्ट केलं तर आपण करपून जाईल खाली आपलं, का की पीठ आहे ते आणि दूध आहे म्हटल्यावर दूध पण करपतं खाली फास्ट केल्यावर, आणि पीठ तर करपतंच खाली फास्ट केलं, म्हणून स्लोमध्ये करायचे। आता हे घट्ट होत आलेलं आहे ना आपलं, बघा घट्ट होत आलेलं आहे ना। फक्त पीठ आणि दूधच घातलेलं आहे, याच्यात आता घालायची 1 वाटी साखर, तेवढीच माप परफेक्ट आहे। ही साखर घातलेली 1 वाटी। ह्याला छान आता घट्ट झाल्यानं साखर घातल्या पातळ होईल बा। तुम्ही आता हलवत राहायचं, साखर त्याच्यातच विरघळून गेली पाहिजे आणि त्याच्यातच ते आपला मस्त बघा पातळ झालेली आहे, पहा साखर टाकल्यामुळं। ह्याला हलवत राहायचं, मात्र थांबायचं नाही बिलकुल। थांबलं का करपायची भीती असते, म्हणून थांबण्याचं प्रोसेस कमी करायची आपल्याला, हलवतच राहायचं सारखं। आणि बारीक गॅस केलेला आहे म्हणून लागण्याचा चान्स नाही आहे। तुमच्याकडे जाड बुडाची कढई असली तर ती पण घेऊ शकता। आता याच्यात मी ना 1 चमचाभर रवा टाकणार, 1-2 चमचे बघा रवा टाकला, 2 चमचे याच्यामध्ये। कशासाठी, का ह्याला ना थोडासा रवाळपणा यायला पाहिजे ना, पीठच आहे ते ना, एकदम मऊ नको व्हायला आपल्याला, म्हणून 2 चमचे मी रवा टाकलेला आहे। तुमच्याकडे 1 चमचा असला तरी चालेल, तुम्हाला टाकला। 2 चमचे असले 2 चमचे टाका, जास्त टाकायचं नाही, तेवढंच टाकायचं आपल्याला। जर तुम्हाला 1 चमचा टाकला तरी चालेल, तर मी 2 टाकलेले आता, तर तुम्हाला किती 1 टाका किंवा 2 टाका। थोडासा रवाळपणा येतो त्याला बर्फीला, त्या बर्फी म्हणा किंवा काजू कतरी म्हणा, बेसन पिठाची खूप मस्त लागते। मस्त मस्त पातळ एकदम वड्या मी काढणार आहे, पहा तुम्ही।
त्याच्या कशा कारण होणार आहे तुम्ही पाहतच राहा. हलवत राहायचं सारखं, मात्र थांबायचं नाही, करपून द्यायचं नाही. आता आपण 1 चमचा त्याला साजूक तूप टाकलं, त्याला झाकण ठेवायचं. एकदम झिरोवर गॅस करून ठेवलेला आहे मी. अगदी 2 मिनटं झाकण ठेवून झाकून ठेवायचे त्याला, की रवा नंतर घातलेला आहे ना, भिजला नाही रवा म्हणून. हे बघा आता मस्त कोरडं होत चाललेलं आहे. आता काय करायचं आहे, म्हणजे याच्यात आपल्याला एक अर्धा चमचा साजूक तूप टाकायचे, जरा चिकटपणा, म्हणजे ह्याला भांड्याला किंवा ह्याला कशाला चिकट होणार नाही. आता होतच आलेलं आहे आपलं. तर मी आता त्याच्यात ना टाकते अर्धा चमचा साजूक तूप टाकते बघा. अर्धा चमचाच टाकला, जास्त नाही. पोहे खायचा चमचा आहे ना मैत्रिणीनं, तो अर्धा चमचा टाकला, पुरेस झाले एवढं आपल्याला. तर हे बऱ्यापैकी होत आलेलं आहे, गोळा बनलेला आहे एकदम मस्त. आता हे चेक कसं करायचं हे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. आता हे फक्त थोडं थोडं बारीक करून, बारीक गॅस केलेलं आहे एकदम बारीक जिरोवर, थोडं थोडं ना हलवत राहायचं. ह्याचं प्रोसेस पूर्ण होत आलेलं आहे आपल्या ह्याचं. हा याला पॅचरलला चिटकत नाही पहा, म्हटल्यावर होतच आलेलं आहे. आता मी काय करते, एका ताटात घेते आणि ताटात असं बाजूला ठेवते. जरासं गरम आहे ना हे. आता 1 मिनटात, मी 1 मिनटात थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचा गोळा आहे बघा, असा गोळा बनतोय त्याचा. म्हटल्यावर हे झालेलं आहे, एक गोळा बनलेला आहे, हे परफेक्ट झालेलं आहे. असं चेक करून पाहायचं. आता बघा मस्तच आहे बघा. आता मी ताट घेते, ताटाला एका तूप लावते खालून. हे बघ तूप लावलेलं आहे आणि ताटावर ओतायचं. आता आपल्याला केवढं मोठं, तुम्हाला जेवढे पातळ करायचं तेवढं करू शकता. मोठं ताट घ्यायचं तर मोठं घेऊ शकता, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आता हे असंच मस्त थापायचं, एकजीव करायचं. ह्याला बघा थोडासा रवाळपणा आलेला आहे ना मैत्रिणीने, एकदमच पीठ नाही झालेलं आहे. म्हणून त्याला आपण कुठलाही रंग वापरला नाही किंवा काहीच केला नाही, तर किती छान मस्त झालेलं आहे पहा. आणि एकदम प्लेन करायचे आणि ह्याला 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं, जास्तीत जास्त 10 मिनटं. असं लई वेळ पण नाही ठेवायचं त्याला. 10 मिनटात ते सुकणार, आणि नाही सुकलं तर अर्धा तास ठेवला तरी चालेल. हे वरून टाकला कात्र्या आपल्या, हे बघा अशा कात्र्या लावून टाकल्या चुरा करून त्याचा. अजून मी वरती माझ्याकडे आहे, वरून झाल्यानंतर कटिंग परत एक चुरा टाकणार आहे मी, त्या पहा तुम्ही. हे बघा मस्त झाले. आता मी थोड्या वेळ बाजूला ठेवते. हे बघा हे बाजूला ठेवलं होतं, एक 10 मिनिटांनी मी पाहिले. अजून बी अर्धा तास ठेवलं तरी चालले असतं. मी आता लगेचच तुम्हाला काढून दाखवते. हे बघा ह्याला कुठल्याही डिझाईनच्या पाडू शकता तुम्ही कात्र्या. चौकोनी पाडू शकता किंवा काजू कत्रीसारख्या पाडू शकता, कशाही पाडू शकता. मी आता काजू कत्रीसारख्याच पाडल्यात, तर तुम्हाला कशा पाहिजे तशा तुम्ही पाडू शकता. तर मी तुम्हाला काढून पण दाखवते. अजून थोडंसं ओलं आहे, जर असं सुकायला हवे तर अजून अर्धा तास ठेवला तरी चालेल तुम्ही. मी लगेच 10 मिनिटात तुम्हाला दाखवले, त्याच्यामुळे थोडं ओलं आहे तरी पण एकदम छान निघणार आहे वडी. पहा तुम्ही, वाव मस्त वडी निघाली आहे, खूप छान, एकदम फर्स्ट क्लास म्हटलं तरी चालेल. ही वडी तोंडात टाकताच गायब होणार आहे, एवढी टेस्टी लागती, खूप छान. तुटतं लगेच बघ, आहा मस्त एकदम तुटती पण छान. आता मी लावून ठेवते परत आणि काढून दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये. सगळ्या वड्या काढून दाखवते प्लेटमध्ये. मैत्रिणींना ह्या मला आवडल्या तर नक्कीच लाईक करा. खूप सोप्या पद्धतीत, साध्या पद्धतीत दाखवलेले आहे, पण खूप चविष्ट. तुम्हाला जेवढ्या पातळ करायच्या तेवढं करू शकता, जाड करायच्या करू शकता, काही नाही पावलं. मी पातळच केलेले आहेत, त्याच्यामुळं आता प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा रंग पहा किती सुरेख झालेला आहे, दिसतात पण छान. मैत्रिणींना करून पहा एकदा, आवडल्या तर लाईक करा. आता मी मसाल्याविषयी सांगते. तर हा माझा मसाला आहे, तर मी घरीच बनवते मसाला. बरेच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे, कमेंटमध्ये यायचं तुम्ही कुठला मसाला वापरता हो, एवढ्या भाज्या तुमच्या चमचमीत असतात, आम्हाला द्या ना. तर मी ह्या म्हणजे आता बरेच दिवस झाले मसाले केलेले आहेत, लोकांना वाटते मी मसाले. तर तुम्हाला पण घ्यायचं असलं तर घेऊ शकता. बरेच मसाले माझे घरचे असल्यामुळे बिना केमिकलचे आहेत. आणि दुसरी गोष्ट हे नाही जे माझ्याकडे, ते मी हाय क्वालिटीचे मसाले, गरम मसाले वापरले, 19-20 गरम मसाले वापरलेत. डंकावर कुटते मसाला, चुलीवर भाजते,
तुम्हाला घ्यायचं असलं तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. 2 दिवसात फ्री डिलिव्हरी भेटणार घरपोच. मसाल्याचा वर्षभर रंग ढळत नाही, तसून तसा मसाला राहतो. कलर जरासुद्धा इकडे तिकडे होत नाही. मसाला खूप मेजरमेंटनी परफेक्ट बनवलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच घ्या. आणि माझा मसाला तर घ्याच तुम्ही. पण माझ्या ह्या वड्या कशा झाल्या, बिना चाचणीच्या वड्या, बिलकुल त्याला चाचणी नाही किंवा काहीच नाही. तर चला बाय, परत भेटूया.